नांदेड जिल्ह्यातील एका तरुण विद्यार्थ्यानं आपल्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर अपंगत्वावर मात करत संपूर्ण समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केलाय। दोन्ही हात नसतानाही पायानं लिहून 12वीची परीक्षा देणारा 19 वर्षीय सूरज शिवराज उबाळे आज अनेकांसाठी आशेचा किरण ठरतोय। सूरज शिवराज उबाळे हा नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवासी आहे। त्याचा जन्मच दोन्ही हात नसलेल्या अवस्थेत झाला, मात्र या अपंगत्वानं त्याच्या आयुष्याला कधीच थांबवलं नाही। लहानपणापासूनच सूरजच्या आईवडिलांनी त्याला सामान्य मुलाप्रमाणे शिक्षणाची संधी दिली। सूरजला बालपणी गावातील जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्यात आलं। तिथेच पहिलीच्या वर्गातील शिक्षिकेनं सूरजमधील जिद्द ओळखली। त्यांनी त्याला पायानं लिहिण्याचा सराव करून घेतला। त्या दिवसापासून सूरजनं पायानं लिहिण्याची सवय लावली आणि आज तो अत्यंत सहजतेनं पायानं लिहू शकतो। सूरजनं 5वी पर्यंतचं शिक्षण गाडेगावात पूर्ण केलंय। पुढे शिक्षणासाठी तो नांदेड शहरातील अपंग शाळेत गेला, जिथे त्यानं 7वी पर्यंत शिक्षण घेतलं। त्यानंतर डोंगरगाव येथील अपंग शाळेत शिक्षण घेतलं। 10वी पर्यंतचा टप्पा पूर्ण केला। 10वीच्या परीक्षेत सूरजनं 64% गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे। 10वी नंतर सूरजनं कला शाखेत 11वीचं शिक्षण घेण्यासाठी कंधार येथील श्री शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। शारीरिक अडचणीमुळे तो रोज कॉलेजला जाऊ शकत नाही, मात्र तो घरीच राहून दररोज 4 तास नियमित अभ्यास करतो। त्याला या शिस्तबद्ध अभ्यासामुळेच आज तो आत्मविश्वासानं 12वीची परीक्षा देतोय। सध्या सूरजची 12वीची परीक्षा सुरू असून तो कंधार येथील श्री शिवाजी कॉलेजमध्येच परीक्षा केंद्रावर परीक्षा देतोय। विशेष बाब म्हणजे हात नसतानाही तो पायानं 100 गुणांचा पेपर अवघ्या 3 तासात पूर्ण करतो। पायानं लिहिताना त्याला कोणताही त्रास होत नाही, उलट तो अगदी सहज आणि आत्मविश्वासानं उत्तरं लिहितो। हे पाहून शिक्षक आणि परीक्षा केंद्रावरील कर्मचारीही अचंबित झालेत। नांदेड प्रतिनिधी मराठी यस न्यूज।